2-3 जण ओटीला होतो ना ह्या भाऊला पाठवून का आणतो भाऊले 2 जणांना पाठवून त्यांच्यासोबत 2 लोक आपले कोणी पण समाधान आहे ना समाधान भाऊ ना भाऊला पाठवा भाऊ त्यांच्यासोबत आरामात उचला हो 1-2 नंबर लिहिला पाहिजे चला पहिला गेले ना आता मयूर मयूर खालून कंबर मधून पकडते थांबे मागून उलट होईल मयूर बस आहे ना धीरज मी आणि अजून एक जण कोण तर जाऊ ना मयूर बोला. दादा दीपनगरला आंदोलन सुरू आहे. कशासाठी आंदोलन सुरू आहे, का सुरू आहे? आंदोलनकर्त्यांचं तब्येत खालावलेली आहे, त्यांना वरणगावच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केलं आहे. नेमकं काय झालं, काय सांगाल? गेल्या 24 तारखेपासून दीपनगर येथे जे कार्यरत असलेली SP एंटरप्राइजेस या कंपनीमध्ये कार्यरत असलेले जे कंत्राटी कामगार आहेत, तर त्या कंत्राटी कामगारांना SP एंटरप्राइजेसच्या वतीने शासन निर्णयानुसार वेतन अदा केलं गेलं नाही. त्यांचं मानसिक शोषण या कंपनीने केलं, आर्थिक शोषण या कंपनीने केलं. त्याच्या निषेधार्थ यांनी 24 तारखेपासून हे आंदोलन सुरू केलेलं आहे. आणि त्याच्यामुळं आज 7वा दिवस निघाला. दीपनगर प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळं, तसंच ठेकेदारांनी काही आर्थिक म्हणजे धनदांडगे असल्यामुळं पैशांच्या जोरावर अनेकांना त्यांनी त्यांचे दोंड दाबले. त्याच्यामुळं दीपनगर प्रशासनानेही दुर्लक्ष केलं आणि त्याच्यामुळं आज 7व्या दिवशी त्यांची कामगारांची प्रकृती खालावली. त्याच्यामुळे यांना या ग्रामीण रुग्णालयात आज इथं दाखल केलेलं आहे. किती जण आंदोलन करताय, किती जणांचे पैसे बुडवले, काय आहे? आता तिथं अनेक शेकडो कामगार आहेत SP एंटरप्राइजेस कंपनीला, परंतु या शेकडो कामगारांच्या वतीने या ठिकाणी 9 लोकांनी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. उपोषणाला? हो, आमरण उपोषणाला, अन्नत्याग आमरण उपोषण केलेलं आहे त्यांनी 7 दिवसापासून. आता किती लोकांची तब्येत खालावलेली आहे? आता 3 लोकांची तब्येत खालावलेली आहे. त्याच्यामुळे त्यांना या ठिकाणी रुग्णालयात दाखल केलेलं आहे. काय तुमच्या मागण्या काय होत्या नेमक्या? आमची मागणी एकच होती का शासन निर्णयानुसार DBT कार्यप्रणाली अंतर्गत या कामगारांना वेतन मिळालं पाहिजे. परंतु ठेकेदारांनी DBT कार्यप्रणालीचा वापर केलाच नाही. शासन नियमांची पायमल्ली करून त्यांना कॅश पेमेंट देण्याचा प्रयत्न केला प्रत्येक वर्षाला. गेल्या 5 वर्षापासून हीच परिस्थिती तिथं निर्माण झालेली आहे. आणि आम्हाला शासन निर्णयानुसार वेतन मिळालं पाहिजे ही आमची प्रामुख्याने मागणी होती. परंतु आता ठेकेदारांनी असं केलेलं आहे की जर शासन निर्णयानुसार यांना पेमेंट दिला तर 1,000 रुपयाच्या वरती त्यांना द्यावं लागेल. आणि गेल्या 5 वर्षापासून त्यांनी कामगारांना 300 ते 400, 500 रुपये रोजाने त्यांच्याकडनं काम करून घेतलेलं आहे. तर हे वेतन आम्हाला शासन निर्णयानुसार मिळालं पाहिजे या मागणीकरता. आणि ही मागणी करत असताना ठेकेदारांनी बेकायदेशीररित्या या कामगारांना कामावरनं कमी केलं, तर कामगारांना रुजू करून घ्यावं आणि यांना शासन निर्णयानुसार वेतन देण्यात द्यावं ही आमची प्रामुख्याने मागणी आहे. आता तब्येत खालावलेली आहे, पुढची दिशा काय असणार आहे? आता बघा, आम्ही जरी या ठिकाणी सत्ता संपत्तीच्या विरुद्ध आमचा हा लढा असला तरी आम्हाला कायद्यावर पूर्ण विश्वास आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कामगारांकरता कायदे केलेले आहे, आम्हाला त्या कायद्यांवर विश्वास आहे. म्हणून आम्ही या भांडवलदारांना
भीक न घालता न जुमानता आम्ही कायदेशीर मार्गाने सनदशीर मार्गाने आम्ही लोकशाही मार्गाने या ठिकाणी आमच्या हक्काकरता आमचा लढा हा सुरूच राहील. आता जरी त्यांची तब्येत खालावलेली असली त्यांना इथं प्राथमिक उपचाराकरता इथं दाखल केलेलं आहे. हे उपचार झाल्यानंतर पुन्हा त्या आंदोलनामध्ये सक्रिय होतील आणि हे आंदोलन सुरूच राहील. आता जरी याला विलंब होत असला तर याच्यात निशाण सामाजिक संघटना या संघटनेचे शेकडो कार्यकर्तेसुद्धा याच्यात आंदोलनात सामील होतील आणि त्यांचे नातेवाईक जे मुलं बाळं आज ज्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे, ठेकेदारांनी गेल्या 2 महिन्यापासून त्यांना वेतन दिलेलं नाही, त्याच्यामुळे ज्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली त्यांचं कुटुंबसुद्धा त्या आंदोलनात सहभागी होणार आहे. काय नाव आपलं? माझं नाव आनंद बाविस्कर, मी निशाण सामाजिक संघटनेचा संस्थापक अध्यक्ष.